तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आला आहेत नारायण वाघमारेच्या शेतामध्ये. तर तुम्ही बघू शकता नारायण वाघमारेचे शेत कसं आलं आहे. तर तुम्ही बघा, सोयाबीन चांगल्या प्रकारे आला आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे नारायण वाघमारेची पेरलेली बघा. तर जिकडं बघेल तिकडे हिरवगार सोयाबीन आहे बघा. बघा सोयाबीन बघा कसं आहे, हिरवगार सोयाबीन आहे का नाही. तर बघा, तर तुम्ही माझ्या मागे या नंबर सोयाबीन या माझ्या मागा तुम्ही आता या दमान या पडचा दमान या दमान या. तर पुढे आल्यानंतर सोयाबीन इथं खुजा आहे पण चांगला आला आहे. तरी तुम्ही पुढं बघा कसे आले आहेत. तरी तुम्ही बघू शकता एकच नंबर मुगाच्या शेंगा पण आहेत. तर तुम्ही खाऊन बघू शकता चांगल्या प्रकारे सोयाबीन आला आहे. तर एकदम चांगल्या प्रकारे सोयाबीन आला आहे. तर इकडं काय नाही, इकडं हे मेंदूर आहे. तर या इकडं बघा कसं सोयाबीन आहे बघा. तुम्ही इथं बघा सोयाबीन कसं आलं आहे, चांगला आला आहे ना सोयाबीन. तर या माझ्या पाठीमागे या. तर ही बघू शकता ही आहे काट्या झाड. ही जर काटा जर एकदा हातात घुसला तर रक्तच काढते. तर तुम्ही माझ्या पाठीमागे या दमान या, काय गडबड करू नका, या दमान या. तर इथं बघा इथं कसं आहे, इथं गुडघ्या लेवल आहे आणि तिकडं कमर लेवल सोयाबीन आहे. तर तुम्ही या माझ्या पाठीमागे, तर तुम्हाला पुढे दाखवतो सोयाबीन. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता सोयाबीन एकदम चांगल्या प्रकारे आलेला आहे. तर तुम्ही या माझ्या मागे मित्रांनो. तुम्ही इथं बघू शकता इथं सोयाबीन तर राहते चांगलं, पर इथं मध्ये काही बी निघू शकते सोयाबीन त्याच्यासाठी सोयाबीनमध्ये बघून चालावं लागते. तर इथं बघू शकता सोयाबीन इथं चांगल्या प्रकारे सोयाबीन आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये एकदम कसं आहे सोयाबीन. तर मित्रांनो बघा सोयाबीन कमर लेवल आहे. ते कमर लेवल कसं कमर लेवल हां. तर मित्रांनो ते बघू शकता ती आमची आई आहे. आमची आई बी इथे शेंगा बघा आली होती, मुगाच्या लागले तर नाही ती. तर मित्रांनो तर या माझ्या पाठीमागे काही नाही दमान या, ह्याच्यामध्ये काही बी असू शकते. तर ते सोयाबीन तर चांगला आलेलं आहे. तर सोयाबीन काय नाही तेवढं आपलं मस्त चांगल्या प्रकारे. ह्याच्यामध्ये मित्रांनो जनावर कुठं बी लपू शकते, त्याच्यासाठी बघून चालावं लागते, नाहीतर चावल बिवल. मग काय या दमान या, काय गडबड करू नका. सोयाबीन फक्त फाटे बिटे तुडीचा सोयाबीनचे ना, तर आम्हाला आवड होऊन बसत बाबा, लय सोंग राहते. तर आता आला आहो आपण बाहेर आल्यावर तुम्ही इथून बघू सोयाबीन कसं एकदम चांगलं हिरवंगार सोयाबीन दिसाले की नाही, कसं दिसालं एकदम सोयाबीन. तर या माझ्या पाठीमागं तुम्हाला दाखव. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आला शेतामध्ये. तर आपण धामणं कशी खायची तुम्हाला सांगतो या माझ्या पाठीमागं. तर मित्रांनो या दमान या, काही नाही गडबड करू नका. तर हे आहे धामणाचं झाड. हे लाल बुन गोडच्या गोड नसते तर पण राहते तेवढं काही नसतं या. तर जर मित्रांनो तर आम्हाला धामण दिसणं हां दिसलं एकच धामण लागले बा. खाऊन बघावं लागते. नंबर पुडी आहे का बघू दे बरं मला. पुडी तर काय दिसणार आहे बा जामणं. हां दिसले की. तर हा इथं एकदम नंबर आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो विहिरीला पाणी. तर विहिरीला पाणी कसं आहे ते या माझ्या पाठीमागे दाखवतो. तर मी तर नाही वावरातून आणि कॅमेरामॅन तर नाही वरून. तर मित्रांनो या माझ्या पाठीमागे माझ्या पाठीमागं धुऱ्यानं. तर आपण जातो विहिरीकडं, विहिरीचं पाणी बघायला. विहीर काय नाही, विहिरीला चांगल्या प्रकारे आहे पाणी. विहीर 30 फूट आहे, आज आपल्याला 50 फूट घालायचे. तर दमान या, काय नाही गडबड करू नका. तर आपण आलो आहो विहिरीवर. तर चला तुम्हाला पाणी दाखवतो कसं राहते. दमान या, पाय घसरून पडचाल नसतं आवडून बसल. दमान या या मागं या. तर आपण आला आहो विहिरीवर आल्यावर जेवढे आसपासचे जेवढे शेतकरी आहेत तेवढ्याला विहिरीचं पाणी प्यायला भेटते. एकदम चांगल्या प्रकारे विहिरीचं पाणी प्यायला भेटते. आणि हे आहे आपल्या गावाकडलं वातावरण एवढंच चांगलं, विहिरीचं पाणी पिले गावाकडलं वातावरण. तर आपण आला विहिरीच्या वारामध्ये जिकडं बघा तिकडं सोयाबीन एकच आलं आहे, परत जरा शेंगा कमी लागल्या तर इथं. तर या माझ्या पाठीमागे या, इकडं बघा ही आहे सोयाबीन. आता आला आपण कोट्याकडं. तर कोट्याकडल्यानंतर तर मित्रांनो शेतकऱ्याचा एकच आसरा कोटा. ही आम्ही घरच्या घरी केलेला आहे कोटा. तर तेवढा का चांगला आला नाही घरच्या घरी करून बी. तर मित्रांनो शेतकऱ्याचा एकच आसरा कोटा. आणि एकदम शेतामध्ये एकदम फ्रेश वातावरण राहते, कसं फ्रेश. तर या माझ्या पाठीमागं. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथं संपतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.